वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी ममादेवी स्वागत करते तुमचं ममादेवीज लाईफस्टाईलमध्ये. आज मी इथे बनवलेले आहेत खास असे सुंदर पौष्टिक हेल्दी तिळाचे लाडू बरं का. आता तिळाचे लाडू आपल्याला काय काय फायदे देतात तुम्हाला तर माहितीच असतील. शरीराला उष्णता देतात, हाडे मजबूत करतात, ऊर्जा वाढवतात, पचन सुधारतात, रक्तवाढीस मदत होते, त्वचा आणि केसांसाठी तर खूपच फायदेशीर आणि ज्यांना मासिक पाळीत त्रास होतो की नाही त्यांच्यासाठी पण खूप एकदम उपयोगी असं तिळाचं लाडू आहेत बरं का. त्यामुळे तिळाच्या लाडूची रेसिपी आता काय आहे ती बघूया आपण पुढे. आणि व्हिडिओ आवडत असेल प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. हे लाडू ना मी खास हळदी कुंकवासाठी बनवून घेतले होते बरं का. म्हणजे बाहेरचे आणण्यापेक्षा आपण घरातल्यांसाठी पण होते आणि बायांना देण्यासाठी पण होते. इथे मी शेंगदाणे बघू शकता तुम्ही. ह्या वाटीचं प्रमाण घेतले, म्हणजे ह्या वाटीची अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतले. गूळ 3 वाट्या आणि हे सुद्धा मी 2 वाटे घेतलेले आहे. म्हणजे याचं एकूण प्रमाण कसं झालं सांगू. तीळ हे 2 वाट्या आणि शेंगदाणे असं मिळून मी 3 वाट्या गूळ घेतलेला आहे आणि ह्याच वाटीने घेतले. तुम्हाला जर 2 वाट्या तीळ आणि 2 वाट्या गूळ घ्यायचं असलं तर घेऊ शकता आणि शेंगदाणे असे थोडे कमी टाकायचे त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे, पाक जर कमी पडला ना तुम्हाला तर तुम्ही परत बनवू शकता. आता सुरुवातीला इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. म्हणजे अर्धी वाटी शेंगदाणे आणि 2 वाट्या तीळ घेतलेले आहे आणि गूळ मी 2 वाट्या भरून आणि अजून थोडंसं घेतलेलं आहे वरती, म्हणजे एकूण 3 वाट्या समजा. शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर मी इथे घेतलेलं आहे तीळ भाजण्यासाठी. आणि तीळ भाजल्यानंतर कसं ओळखायचं तर चटचट आवाज आला की समजून जायचं आपलं तीळ भाजलं. जास्त तीळ भाजण्याची गरज नाही आहे. सफेद पॉलिशवाले तीळ मी नाही घेतले इथे, म्हणजे असे ब्राऊन कलरचे तीळ घेतलेले आहेत. तर तेच मी इथे यूज करते तिळाचे लाडू बनवण्यासाठी. आणि ह्यातले मी थोडे ना तीळ अर्धी वाटी बाजूला काढून ठेवणार आहे अख्खे, आणि जे बाकीचे आहेत ते मी थोडेसे भाजून हे करणार आहे. तुम्हाला चटचट आवाज येत असेल बघा. चटचट आवाज आला की नाही मग तीळ आपण काढून घ्यायचे. आणि तिळाला जास्त भाजायची गरज नसते. एकदा कढई गरम झाली की गॅस बारीक करून नॉर्मल भाजून घ्यायचं, जास्त भाजून घ्यायचं नाही. आणि इथे मी तीळ काढून घेतलेले आहे. आणि इथे आता मी शेंगदाण्याचं साल काढून घेते. आणि शेंगदाण्याने आपल्याला अर्धबोबडंच वाटायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही लाडू शेंगदाण्याच्या लाडूसारखं. आता इथे बघा ही अर्धी वाटी मी तीळ काढून ठेवलेत अख्खे. म्हणजे कसं तिळाच्या लाडूमध्ये एकदम पिटाळा लाडू पण चांगले वाटत नाही. थोडेसे आपल्याला हे तीळसुद्धा अर्धबोबडेच वाटायचे, जास्त एकदम बारीक फाईन पेस्ट करायची नाही आपल्याला. थोडं अर्धबोबडं वाटून घ्यायचं मिक्सरला. आणि हे शेंगदाणे सुद्धा असे अर्धे भाजून घ्यायचे, म्हणजे अर्ध बोबडे, जास्त पिटाळ करायचे नाही. आणि अख्खे जे तीळ आहेत ना ते नंतर वरनं टाकायचे आपण, म्हणजे तीळ दिसायला पण दिसतात लाडूमध्ये आणि खायला पण चांगलं. आणि ते गूळ घेतलेलं आहे मी. गूळ आपलं थोडं गॅस फास्टच करायचं सुरुवातीला, नंतर स्लो फास्ट करत असं वितळून घ्यायचं आपलं. थोडंसं तूप टाका बरं का ह्याच्यामध्ये. मी पाणी वगैरे ह्याच्यात टाकलेलं नाही आहे, मी पाणी टाकत नाही. कारण काय जण पाण्याचं थोडं 1-2 चमचे पण टाकतात, पण मी नाही टाकलेलं आहे. खराब वगैरे झाले तर त्यामुळे मी टाकत नाही, तूपच टाकते पाण्याच्या ऐवजी. आणि असं बघा असं पातळ करून घ्यायचं. आणि ह्याच्यावरती ना आता गुळाचा पाक नेमका कसा झाला ते बघायचं ना, तर इथे वरती ना थोडे असे बॉल्स येतील, ते आले की समजून जायचं आपला पाक एकदम चांगला आहे. बघा दिसत असेल तुम्हाला वरती थोडे बबल्स आल्यासारखे. असं झालं की मग समजून जायचं आपला पाक छानपैकी झालेला आहे. आणि हे खरं सांगू का, तिळाचे लाडू करताना ना 2 जण असलं ना बरं पडतं. कारण हे पाक ओतल्या ना ह्याच्यामध्ये की करायला जाताना हे मऊ आणि थोडे नॉर्मल कोमट असतानाच लाडू करावे लागतात. थंड जर एकदा झाले तर मग काही लाडू वळत नाही. ह्याच्यामध्ये आता मी सगळे अख्खे तीळ टाकलेले आहेत. मी आधीच सुरुवातीला थोडे टाकले, पण नंतर मग परत सगळे मी टाकून टाकलेले आहेत अख्खे तीळ. आता हा पाक ओतला ना की छान असं मिक्स करून घ्यायचं, पूर्ण एकजीव करून घ्यायचं. आणि पटापट करायची ही प्रोसेस, कारण एकदा थंड झालं ना की हे पूर्ण वाळून जातं आणि लाडू होत नाही. त्यामुळे मी इथे पटापट करायला घेतले. आणि कोमट असतानाच हे करायला घ्यायचं. 2 जण असले ना तर पटकन लाडू होतात, एकटे असले ना तर मग ते वाळून जातं बाकीचं. मग मी एकटी होती ना त्यामुळे थोडंसं वाळले होते. मग नंतर पुन्हा गुळाचा पाक केला. काही घाबरायचं नाही, पुन्हा गुळाचा पाक करायचा आणि त्याच्यात टाकायचं आणि परत लाडू बनवायला घ्यायचे. आणि ह्याच्यात वेलची पूड पण टाकली, तुम्ही सुंठ पावडर पण टाकू शकता जर आवडत असेल तर. मी नुसती वेलची पूड टाकली ह्याच्यात. आणि मी छानपैकी असे लाडू सुरुवातीला कोमट असतं की नाही पटापट लाडू वळतात असे गोल चांगले, कारण चिकट असतं ना. आणि जर उशीर झाला की मग कोरडे पडायला स्टार्ट होतात आणि मग हाताला पण आपल्याला दाबून हात दुखायला लागतो. बघा सुंदर असं तिळाचं लाडू झालेलं आहे. आणि थंडीच्या दिवसातच खाण्याची मजा आहे बरं का. जर तुम्ही केलं नसेल तर करा, आणि जोडीला कोण दुसरा असेल ना तर त्याला पण घ्या. आणि नसेल तर तुम्ही आधी थोडंच करून बघा, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की बाबा खरंच लाडू व्यवस्थित होतात का नाही होतात. शेवटी बघा थोडं सुकत होतं, मग मी थोडंसं गुळाचा पाक टाकला होता, परत केला होता गुळाचा पाक. जर तुमचं होत नसेल ना लाडू, परत थोडासा गुळाचा पाक करायचा
आणि ह्याच्यात टाकून तुम्ही वळून घ्यायचं. सुंदर आणि टेस्टी असे लाडू झालेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि कसे वाटतात ते तिळाचे लाडू ते सुद्धा सांगा. आणि तुम्ही बनवले का ह्याच पद्धतीने, का तुमची कुठली वेगळी पद्धत आहे मला ती सुद्धा सांगा. मी तर ह्याच पद्धतीने बनवले कारण छान लागतात. आणि बघा लाडू तुटायला पण छान एकदम मस्त मऊ खुसखुशीत झालेले आहेत. हळदी कुंकवाला मी बाहेरना दिले होते बरं का. त्यांना म्हटलं बघा लाडू चांगले झालेत का. सगळ्यांना खूप लाडू आवडले. आता आपल्या हळदी कुंकवाचा पण व्हिडिओ लवकरच येईल आपल्या चॅनेलवरती. आणि छान सुंदर असे लाडू आपले तयार झालेत. मी थोडे मोठेच केले बरं का. ते छोटे छोटे मी केले नाही कारण एक लाडू खाल्ला की आपल्याला पौष्टिक तेवढे हेल्दी प्रोटीन्स मिळतात. छोटे छोटे लाडू मी करत बसले नाही. आपले असे सुंदर असे ड्रायफ्रूटच्या लाडूसारखे म्हणा किंवा मेथीच्या लाडूसारखे किंवा शेंगदाण्याच्या लाडूसारखा असा आकार धरलेला आहे. तुम्हाला ह्याच्यापेक्षा छोटं लाडू करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मनस्वीला घरातल्यांना सगळ्यांना खूप आवडले लाडू. आणि हळदी कुंकवाला पण स्त्रियांना दिले होते त्यांनासुद्धा खूप आवडले. तुम्हाला आवडले की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमेंट करत जावा. कमेंट केले की मला अजून भारी वाटतं आणि अजून नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. आणि हे आपल्या लेडीजसाठी तर खूपच चांगलं आहे. लहान मुलांसाठी सुद्धा चांगलं आहे. वयस्कर माणसांसाठी सुद्धा चांगलेलं आहे. दिवसातनं एक लाडू खायचं म्हणजे पुरेसं प्रमाण आहे. जास्त लाडू खाऊ नका. म्हणजे गरम असतं हे, त्यामुळे दिवसातनं एक लाडू बरं आहे. आणि थंडीच्या दिवसात शक्यतो बरंच आहे लाडू खाल्लेलं. मुलांना सुद्धा चांगलं, हाडं वगैरे मजबूत होतात. आणि आपल्याला सुद्धा चांगलं कारण घरातली कामं आपल्यालाच करावी लागतात. त्यामुळे आपली हाडं ठिसूळ होतात. त्यामुळे हे असे तिळाचे लाडू खाल्ले की नाही मस्त आपल्याला ताकद येते, ऊर्जा येते. आणि हे 40-50 झालेत बरं का. चला बाय बाय.